श्री मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जुनाविडी घरकुल येथे सन्मान सोहळा संपन्न. जुनाविडी घरकुल जी ग्रुप येथे श्री मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून नगरसेविका स्वर्गीय दमयंतीताई भोसले व समाजसेवक स्वर्गीय कोंडीबा सरवदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान सोहळा कार्यक्रम संस्थापक रुपेश कुमार भोसले यांनी आयोजित केला होता. यात जुनाविडी घरकुल येथील प्रभाग क्रमांक 10 मधील आदर्श माता म्हणून 51 माता भगिनींचा सन्मान, आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक, आदर्श वाहन चालक मनपा यांचा सन्मान, शहराध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अनिल दादा भोसले, गिरीश कोटा, शहर संघटक युवक दत्ता बडगंची, अहमद मसुलदार यांच्या हस्ते हा सन्मान देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संतोषभाऊ पवार, जुबेर बागवान यांनी रुपेश कुमार भोसले यांचा सामाजिक व राजकीय व रुग्णसेवेचा केला भरभरून कौतुक. यावेळी प्रभागातील जनतेने रुग्णसेवक म्हणून काम करणाऱ्या रुपेश कुमार भोसले यांना महापेलगीत पाठवावं. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण व पक्षातील नेते निश्चिंत आहे व राहूया. पुढील कार्यात त्यांच्या सोबत राहू. प्रभागात व शहरात त्यांचं काम व नाव आहे. लोकांची सेवा ते प्रामाणिकपणे करत असतात व मन लावून करतात, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं. स्वतःचा जीव धोक्यात घातला त्या सर्व वाहन चालकांना देखील सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. रुपेशचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अनेक वर्ष तो राष्ट्रवादीचं काम करतो. त्या भागामध्ये त्यांनी जे काम उभं केलं आहे ते त्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी उभा केलेलं आहे. आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं, जुबेर बागवान सांगितलं की माणूस हा पैशाने श्रीमंत नसतो, तर त्यांनी कमवलेल्या माणसांनी असतो. त्यांनी रुग्णसेवा करून लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवून या भागामध्ये आम्ही पाहतोय की त्याचा प्रत्येक क्षण हा लोकांच्या समाजासाठी, लोकांच्या सेवेसाठी त्यांनी घालवला. आणि ते देखील एक मोठे समाजसेवक आणि एक मोठे रुग्णसेवक आहेत. अशा या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी स्वतःची निर्माण केलेली ओळख हेच त्यांची श्रीमंती आहे. आपण जे समोर आहात, तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी राहणं हीच खूप मोठी श्रीमंती आहे असं मला वाटतं. अधिकचं काम तुमच्या हातातून होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या कार्यास मनापासूनच्या शुभेच्छा. आणि पक्ष म्हणून अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष म्हणून मी असेल, तुमच्या पाठीशी खंबीरपणे होतो, आहे आणि राहणार असं सांगून या ठिकाणी मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अतिशय सुंदर कार्यक्रम पुरस्कार सोहळ्याचा रुपेशजी आपण या ठिकाणी आयोजित केला. मी पक्षाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. रुपेशजी नेहमी सातत्याने जनसामान्यामध्ये राहून, भले ते रुग्णसेवक असो, मग ते पक्षाच्या माध्यमातून काम असो, नेहमी काय भाऊ महिना 2 महिन्यातून रुपेश कुमारचं काम अतिशय सुंदर व चांगलं काम असतं. रुपेशजी, आत्ताच तुम्ही प्रास्ताविक भाषणामध्ये असं सांगितलं की मी काय श्रीमंत नाही. हे काय मला पटलं नाही. जिजाऊने जसे शिवाजी महाराज घडवले तसे आपल्या मुलांना कार्यकर्तृत्व त्यांचं घडवण्यासाठी जे जन्मापासून त्यांना घडवण्यापर्यंत ज्या माता प्रयत्न करतात त्या सर्वांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. त्यांचं उपकार, मातेचे उपकार कुठलाच पुत्र फेडू शकत नाही. अशा सर्व माता भगिनींना मी त्यांचा जो सन्मान केला रुपेशने त्याबद्दल मी रुपेशचं देखील अभिनंदन करतो. सर्व माता भगिनींना मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आदर्श समाजसेवक जे समाजासाठी झोकून देतात, समाजासाठी आपला आयुष्याचा वेळ खर्च घालतात, त्या सर्व समाजसेवकांना त्यांना सन्मान केला त्यांना देखील शुभेच्छा देतो. अशा माझ्या प्रभागातली महिला निर्माण व्हावी आणि तशा महिला आपण ह्या प्रभागातून वेचून काढण्याचं काम केलं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न केला. तसेच या ठिकाणी पत्रकार ज्यांच्यामुळे आपल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचती, ज्यांचं 24 तास काम असतं की बाबा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचं काम जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा चांगल्या पत्रकारांचं चांगले सगळे चांगले असतात, पण आम्ही त्यात नेमण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आम्ही त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. त्याच्यानंतर आदर्श समाजसेवक जे सतत घरदार सोडून सर्व लोकांसाठी झटत असतात, अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ माता भगिनी, युवक मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मान्य महेश अण्णा कोटे, प्रथमेश कोटे यांनी फोन करून सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. मनपा वाहन चालकचे अध्यक्ष दिलावर मणियार यांनी पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केलाय.
यावेळी कृष्णहरी सामल, संतोष भोसले, अंबादास भोसले, प्रेम भोसले, अजय दोरनार, बालाजी भोसले, आनंद भोसले, विनोद गायकवाड, आकाश माने व प्रभागातील मित्र परिवार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालक सामाजिक कार्यकर्ते मयूरजी गवते यांनी केलं व आभार रुपेश कुमार भोसले यांनी मांडले. यांच्या कार्यक्रमाची चर्चा प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व माता भगिनी मित्र परिवारात होती. असा सन्मान आमचा आजपर्यंत कोणीच केला नाही, ते रुपेशजी भोसले यांनी केला. आम्हाला आज फार आनंद होतो, अशा शब्दात माता भगिनी चर्चा करत होत्या. या कार्यक्रमासाठी पैलवान युवराज सरवदे, अनिलदादा भोसले, गिरीश कोटा यांचं मोठं योगदान आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.